फ्रेंडशिप डे। तर आम्ही कुवारे भिसूनच्या एका ठिकाणी आलो आणि पाऊस झाला 2-3 दिवसापासून कंटिन्युअसली। तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बघा इतकं पाणी झालंय ना या रोडावरती। हा जो रोड आहे ना ह्या रोडाने आम्ही शॉर्टकट जाऊ शकतो आमच्या गावाकडे, पण हा रोड असा भरलेला आहे। भावांनो मस्त मजा येऊन राहिली आम्हाला पेसला। आता आम्ही घेऊन जाणार आहे आता कुवारे भिसनले नाही जय महाराष्ट्र मित्रांनो। तर आज आहे रविवार आणि आज आहे फ्रेंडशिप डे। तर आम्ही चाललोय आता पेसला चाललो आम्ही फिरण्यासाठी मित्र वगैरे आम्ही सगळे। तर आज आम्ही कुवारे भिसन पेच आणि तिकडे आणखी 2-3 स्पॉट आहे ते पण जाणार आहे। तर पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या हार्दिक शुभेच्छा। चला आम्ही एन्जॉय करायला चाललो आता। अरे आम्ही पोचलो तर पेसले, गाडी पार्किंग लावली आणि आता चाललो आम्ही वरचा मॉल बघतो। पण आज रविवार आज फ्रेंडशिप डे आहे त्यामुळे लई लोक येऊन राहिले। तर आता आम्ही एन्जॉय करायला चाललोय। आम्ही 2-3 प्लेस झालो विनू आहे। चला इकडे गाडी पार्किंग लावली आणि खूप लोक आले वाटते त्या पेजमध्ये। आज फ्रेंडशिप डे आहे, आले एन्जॉय करायला। हाँ जी आपले करंबाचे भी आले वाटते ना। अरे काम मेंगर जी आलू फिरवली इकडे पेटले। हॅपी फ्रेंडशिप डे। पुढे रमेश हो हॅपी फ्रेंडशिप डे। काम दे चला दरवाजे 10 ओपन झाले म्हणजे पेजचे। चला आपण फिरून तुम्हाला दाखवतो म्हणून। तर ये है पेज प्रकल्प। हा पेजचे दरवाजे ओपन झाले, पाणी बा पण 10च ओपन झाले म्हणते। सेल्फ्या कशा घेऊन राहिल्या तिथं काय पोरी वास घेऊन राहिला मच्छीच्या। बारा दरवाजे ओपन झाले पेजचे। पेज तर 12 दरवाजे ओपन झाले आहे आणि आज आहे रविवार। तर खूप लोक फिरायला आले, फ्रेंडशिप डे आहे, एन्जॉय बी करायला आले मस्त मित्र मंडळी। आणि जे 12 दरवाजे ओपन झाले ना त्याची वावसळ म्हणतो आपण। तर वावसळ पूर्ण अशी बाहेर फेकून राहिली, पूर्ण मोबाईलवर का चेहऱ्यावर सगळी उडून राहिली। मला वाटलं पाणी येऊन राहिला बाप वावसळ रे येऊन राहिली रे। चला चला हे कसं वाटतं? एक नंबर भाऊ। फिंगर आणला इस्लामी आधी करंबाडचे पाटील करंबाडचे पाटील मिस्टर कृष्णा दादा मेंगर। चलो
हो गया तो भावांना मस्त मजा येऊन राहिली आम्हाला फेसला. आता आम्ही इकडून जाणार आता कुवाऱ्या भिसनले. नाही आम्ही घरी जाऊ नाही का कुवाऱ्या आज भाऊ मन भरलो दुनिया पाहिजे चाललो घरी. हॅपी फ्रेंडशिप डे. पण एक मस्त असते यार जेव्हा आपण नाही का आपल्या मित्रासोबत फिरायला येतो ना तर एन्जॉय करायची मजा वेगळीच राहते. कारण की आपण एकदम ओपन माइंडेड असतो आणि खूप मस्त राहते मग. आणि छान अशा लोकेशनवर येतो आपण तर व्ह्यू पण चांगला भेटते आपल्याला आणि आजचा मोसम पण चांगला आहे. आणि वरतून आज फ्रेंडशिप डे आहे तर खूप मित्रमैत्रिणी आज फिरायला आले एन्जॉय करायला आले. आणि हा जो लोकेशन आहे पेचचा सगळी अशी पाळीच पाळी आणि सेंटरमध्ये असं पेच नदी आहे ना खूप माहोल वाटते एक नंबर. बस चलो अभी हम निकल रहे हैं अभी कुवारा भिसन के लिए. होय तिकडेचे हे दिसते का याले ओळखता का तुम्ही? हे आमच्या गावचे कोतवाल बंडूची लांजेवार यांचं आगमन झालं या तेच ठिकाणी. तर आता पोचलो आम्ही कुवारा भिसन मध्ये. गाड्या 8 गाड्या आणि माहिती का कारची पार्किंग आहे 50 रुपये. सांगून दिलं तुम्हाला किती आहे सांगून देतो. तर फ्रेंडशिप डे आहे तर खूप लोक फिरायला आले. आता आम्ही तिकडे चाललो. आता इकडे काय खास आहे तुम्हाला दाखवतो किंवा तुम्हाला सांगतो पण मी तुम्हाला. कुवारा भिसनवर पोचल्यावर तुम्हाला पार्किंगमध्ये लावावं लागेल. कार असेल तर 50 रुपये घेईन, 2 व्हीलर असेल तर 20 रुपये घेईन. कसं आहे आज आहे फ्रेंडशिप डे तर थोडासा माहोल राहते. तुम्ही या ठिकाणी बोटिंग करू शकता. माझ्या कोणाची गर्लफ्रेंड असेल ना ते दुसऱ्यासोबत बी या. तुम्ही म्हणा माझ्या गर्लफ्रेंड तर कोणासोबत राहत नाही पण येऊ शकते. हां ते सांगून राहील तुम्हाला तिथे बांधबून करूनच राहते तिथं. तुम्ही म्हणा माझी गर्लफ्रेंड कोणासोबत जात नाही इथं कोणासोबत येते. हां पोरीचा काही भरोसा नाही बाबा. सांगून द्यायच्या कोणाची गर्लफ्रेंड दिसली तर. हां सांगून द्यायचा. पाहू शकता इकडे कोणाची असेल तर पाहून घ्या तुम्ही. इकडे देवस्थान आहे कुवारा भिसनचं. इकडे तुम्ही दर्शन पण घेऊ शकता. आतमध्ये जाऊन मंदिरामध्ये इथं पूजा घ्यावी लागते. तिथून आतमध्ये जाऊन तुम्ही पूजा करू शकता. आता इथं पाणी जास्त आलं आहे 2-3 दिवसापासून. तिथं बोटिंग चालू आहे. आता बोटिंग तुम्हाला दाखवतो. आता सध्या काय प्राईस चालू आहे बोटिंगचं आणि तुम्हाला खूप दूर फिरून नेऊ शकतो. आता हा जो रोड असतो ना आता पाणी आल्यामुळे पावसाळा चालू आहे तर सध्या पाणी असल्यामुळे थोडा ब्लॉक आहे. तिथंपर्यंत पाणी राहते नाही. आता यांचं बोटिंग चालू आहे. भाऊ सध्या काय चालू आहे पर पर्सन किती चालू आहे? 50 रुपये 100 रुपये 50 रुपये 100 रुपये. तर 50 रुपये पर पर्सन. लहान असतो मोठा असो 50 रुपये द्यायचे. आणि तुम्हाला ते जे एक दिसून राहिलं तुम्हाला ते पाठे इथंपर्यंत तुम्हाला फिरून येतं म्हणजे असं राऊंड करून येतं. आले तर मग एन्जॉय करून टाकायचा. आता मी याच्या अगोदर गेलो आहे म्हणून मी आता काही चाललो नाही. आणि पाणी खूप जास्त झालं आहे. काही लोक माहिती आहे का तिथे उंच आहे ना तिथं मंदिर आहे ते तुम्हाला दाखवत आहे. ते उंच तिथं मंदिर आहे तर तिथं पण जातात. पण आता पाऊस जास्त झाला त्यामुळे तिथे चिखल असेल तर लोक काही आता गेले नाही. आणि आम्ही ज्या रोडाने जाणार आहे तिकडे पण खूप चिखल आहे तर सध्या इथंच एन्जॉय करून राहिले. लोक जास्त आहेत, भीड जास्त आहे म्हणून जाणं नाही होत आहे. तर याचं म्हणणं आहे याची इच्छा द्यायची पण कसं आहे भीड जास्त आहे ना आणि टाईम पण आमच्याकडे कमी आहे त्यामुळे आम्ही काय आता जात नाही. आता फक्त दर्शन घेऊन घेतो अंदर. त्यानंतर आम्ही जाणार आहोत आमच्या पार्श्वीमध्ये. तर पाणी इथंपर्यंत आलं. इथंपर्यंत येत नाही पण आता पावसाचे दिवस चालू आहे त्यामुळे इथंपर्यंत पाणी आलं आहे. आता हा जो रोड असतो डायरेक्ट तिकडं जातो असा
तुझे पडशील मी चालला का हे आले ते फिरून येतो सगळ्यांना जॅकेट दिले जाते म्हणजे कोणी पल्लं गेलं ना तर वरच राहील ना दोघं चालले हे लोक बाकीचं कोणीच नाही का इकडं आल्यावर तुम्हाला दुकानं खूप दिसत तुम्ही पूजा घेऊ शकता चीजचे पॅकेट चिवडा गिवडा नाही का पिंगरी इकडे तुम्ही घेऊ शकता भाऊ बिस्किट चावण्याला भाव कुठे पोरं मोठवाले कच्चा चिवडा घेऊन घेऊ म्हणते पण आता आम्ही कुवारे भिसून आलो पण कसं की याच्या अगोदर 2-3 वेळा बोटिंग केली आहे तर मी काही म्हटलं जात नाही कारण की बोटिंग करायला प्रॉब्लेम नाही यार पण पाणी पिऊन आणि आम्हाला लवकर जायचं आहे त्यामुळे म्हटलं बोटिंग नाही करू म्हटलं आम्ही तर फक्त कच्चा चिवडा घेऊन आला मी ते खाऊन पिऊन आणि नंतर मग जाऊ कुवारे भिसून एक छोटंसं गाव आहे पण ते गावाला लागून का असा पेश नदी म्हणजे तलाव आहे खूप मोठा त्या ठिकाणी बोटिंग करता येते ना एक मस्त निसर्गिक असं वातावरण आहे मस्त पहाडी आहे तुम्ही बोटिंग करू शकता मंदिर आहे कुवारे भिवसन म्हणजे एक देवस्थान आहे या ठिकाणी तर तुम्ही त्या ठिकाणी पूजा बी करतात तुम्ही पार्ट्या करतात एन्जॉयमेंटसाठी चांगला प्लेस आहे तर म्हणून ह्या ठिकाणी मग लोक चाल बा आता आलोच आहे म्हणून कुवारे भिवसनला एक व्हिजिट द्यावं म्हणून तर खूप लोक जेव्हा कोणतासा कार्यक्रम असतो किंवा जसं त्याच फ्रेंडशिप डे आहे 15 ऑगस्ट असतो किंवा 26 जानेवारी अशा टायमाला खूप जास्त भीड असते या ठिकाणी तर आता कच्चा चिवडा चालू आहे बनवणं आता आम्ही तो खाऊन घेतो आणि त्यानंतर बॅक टू पवेलियन म्हणजे आपल्या घरी तर आम्ही कुवारे भिसूनच्या एका ठिकाणी आलो आणि पाऊस झाला 2-3 दिवसापासून कंटिन्युअसली तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बघा इतकं पाणी झालं आहे ना ह्या रोडावरती हा जो रोड आहे ना ह्या रोडानं आम्ही शॉर्टकट जाऊ शकतो आमच्या गावाकडे पण हा रोड असा भरलेला आहे आणि खूप जास्त पाणी असल्यामुळे त्या नागपूर ग्रामीण पोलीसचं पण हे बॅरिगेट लागला आहे तिकडे लोक फोटो काढत आहेत यू कॅन कॅप्चर फोटोज ऑल्सो पाणी खूप जास्त झालं आहे पण इकडे तुम्ही बघू शकता इकडे खूप जास्त झाडं आहेत हे पाण्यामध्ये असे डुबलेले आहे आणि इथं काही पोरं आहे ते आता आले आहे सिगरेट काही सिगरेट पितात काही फोटो काढण्यासाठी आले आहे पण बघू शकता तुम्हाला असं वाटतं की हे एक तालाब आहे पण हे तालाब नाही आहे ॲक्च्युली हे जे पावसाचं पाणी आहे ना ते इथं साचलेलं आहे त्यामुळे तुम्हाला त्यामुळे इथं पाणी खूप जास्त झालं आहे खूप जास्त प्रमाणात पाणी पडलं आहे जो रोड आहे ना हा डायरेक्ट गावामध्ये जातो हा पण कसं आहे आता हा पाणी असल्यामुळे पूर्ण पाण्यानं हा रोड डुबला आता पाणी तर बघा ना आणि हे झाडं बघा हे बोराले बा फोटो काढायले पैसे भेटले तर हो ना तहसील मधून हे आवाज कुठून येतो मगरमच्छ नाही हवे कोंबडं गिंबडं असेल का पान कोंबडी विन्या कसं वाटतं इकडे पाणी आलं तर अरे 7,000 रुपये डुबले भाऊ मायवाले हा भाऊचे 7,000 रुपये डुबले तहसीलीतून भरून काढा लागेल आता तर आम्ही आलो फिरून आता खूप मस्त एन्जॉय केलं यार खूप गर्दी पण होती आणि चला एक फ्रेंडशिप डे होता त्या फ्रेंडसोबत गेलो तर मजा आली आणि रविवार तर गर्दी पण होती बरं जरा पाणी नाही आला पाण्यानं साथ दिला नाही तर पाण्यामध्ये थोडंसं म्हणजे थोडं हे वाटते तर पाणी पण नाही आला आणि मस्त एन्जॉय झाला आमचा तर मित्रांनो तुम्ही नक्की हा ब्लॉग पहा तुम्हाला आवडेलच आणि आम्ही पेसला गेलो कुवारे भिवसनला गेलो आणि मस्त मजा केली तुम्हाला पण आवडेल नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सबस्क्राईब करा तुम्ही पण एन्जॉय केला असाल मस्त आणि पुन्हा एकदा तुम्हाला हॅपी फ्रेंडशिप डे मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो चला मग